गोलंदाजी मार्कवरती मंगेश हरिहर हा खेळाडू तुम्ही गोलंदाजी मार्कवरती बघणार आहात. यूके स्टार उरुळी कांचन विरोधामध्ये शिवराज 11 मळद या दोन संघांमध्ये आपण पाहतो या ठिकाणी आता होणारी ही लढाई आहे. पहिली जोडी तुम्ही पाहताय धनंजय शहाणे आणि अनिकेत पवार ही जोडी आपण पाहतो या ठिकाणी आता मळद टीम कडे ते खेळाडू खेळण्यासाठी या ठिकाणी आतमध्ये उतरलेले आहेत. एक संघ आज बक्षीस पात्र फेरीमध्ये नक्कीच दाखल होणार आहे. आता दोन उरुळीची टीम खेळत आहेत, एक मळद आहे, एक मोरगाव आहे आणि एक देलवडी आहे. अशा टोटल 5 संघांपैकी आता आपण पाहतो या ठिकाणी एक संघ आता बक्षीस पात्र फेरीमध्ये आपण पाहतो या ठिकाणी धडक घेईल. जिंकणाऱ्यांसाठी संधी आहे, पराभूत ठरणाऱ्यांना मात्र या स्पर्धेमध्ये जागची जागी थांबावं लागणार आहे. त्यामुळे आता इथे सुद्धा आपण बघायचं आता हे खूप सामना महत्त्वाचा दोन्ही संघांसाठी असेल. हा चेंडू धनंजय झेल टिपलाई, पहिला धक्का शून्यावरती कोसळतोय धनंजय शहाणे. मॅन इन फॉर्म ज्याला म्हणत होतो आपण या आधीच्या सामन्यामध्ये ज्यांना अगदी आग ओकली होती, ज्याची प्रचंड मोठं वादळ अर्थात ती सुनामी आली होती, या सामन्यामध्ये मात्र आपण पाहतो ते वादळ सुनामी येण्याआधी शांत झालेलं आहे. पहिला धक्का आपण पाहतो ठिकाणी आता शून्यावरती तो धक्का असेल. शून्यातून पुन्हा एकदा आपण पाहतो साम्राज्य उर्मा निर्माण करण्याचा प्रयत्न आपण पाहतो ठिकाणी असणार आहे. मळदगावचे आपण पाहतो ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते मळदवरून आज आपण पाहतो जे सामना पाहण्यासाठी ठिकाणी उपस्थित आहेत. रितेश भालेराव आणि मयूर भालेराव यांचं आगमन पाहतो ठिकाणी आगमन झालेलं आहे. आपण सर्वजण या ठिकाणी अर्थात सामना पाहण्यासाठी मळदगाववरून या ठिकाणी उपस्थित आहात. आपलं सुद्धा आम्ही शेतकरी ट्रॉफी 2021 या सोहळ्यामध्ये मनपूर्वक स्वागत करतो. आपण या ठिकाणी उपस्थित आहात. वाईट बॉलचा हा इशारा आपण पाहतो या ठिकाणी मेन पंचांचा असेल. एका अतिरिक्त धावेनं आता संघाचं खातं या ठिकाणी ओपन होईल. शून्यातून साम्राज्य निर्माण करावं लागणार आहे, उभं करावं लागणार आहे. शून्यातून सुरुवात तर झालेली आहे. या जगामध्ये अशी कित्येक उदाहरणं आहेत की ज्यांनी शून्यातून आपलं सुरुवात केली आणि आपलं एक साम्राज्य निर्माण केलं. अनिकेत पवारचा एक क्लासिकल शॉट अनिकेत पवारच्या बॅटमध्ये निघालेला एक तो खनखरी चौकार होता. जरी आता धनंजय शहाणे शून्यावरती बाद झाला असला तरी अनिकेत पवारला कुठेतरी आता इथून पुढचा डाव सांभाळावा लागणार आहे. मात्र मिड विकेट श्रीकांत फडतरे डाऊन दी बॉल टिपतोय जाईल. बाद झाला होता धनंजय शहाणे. आडवी सांगितलं होतं डाव सांभाळावं लागेल अनिकेत पवारला, मात्र तो सुद्धा कोसळतोय. धक्का क्रमांक 2 आपण पाहतो ठिकाणी आता मैदानामध्ये असेल. बिग विकेट इज डाऊन. धक्का नाही, तो संघासाठी खिंडार आहे, नाही तर ते भगदाड आहे. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये धावपलीवरती आपण जाऊ. पहिल्या षटकाचा खेळ सुरू असताना फक्त 5 धावा धावपलीवरती आहेत. आणि हा चेंडू सिद्धार्थ संदीपच्या बॅटमध्ये निघालेला तो षटकार आहे.
2 गडी बाद धावपलीवरती आपण पाहतो अगदी 11 धावा धावपलीवरती आहेत. याआधी दोन्ही संघांचा याआधी एक एक सामना झालेला आहे. आता दोन्ही संघ पुन्हा एकदा 2 तालुक्यात मधले 2 गावं आहेत. एक आहे दौंड तर एक आहे हवेली. या 2 तालुक्यातल्या 2 गावांची लढाई आपण या ठिकाणी पाहतोय. पुन्हा एकदा हा चेंडू फाईनल क्षेत्रामध्ये जाईल. बा 2 चेंडूवरती 2 मोठे फटके तुम्ही आतमध्ये बघू शकणार. आपण बघू पाहिलेले आहेत. 15 धावा धावपलीवरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 2 खेळाडू बाद झाले असले तरी त्याचा जास्त परिणाम मी म्हणेल संदीपवरती झाला नाही. त्याला जो स्वाभाविक गेम आहे किंवा ज्या खेळीसाठी त्या खेळाडूला ओळखलं जातं त्यानं तो खेळ करायला सुरुवात केलेली आहे. मंगेश शर्यरवरती एक चांगलं आक्रमण आपण पाहतो. तर खेळाडू ते चढवतोय. हा चेंडू मात्र या ठिकाणी निर्धाव असेल आणि या निर्धाव चेंडूने षटक क्रमांक 1 चा खेळ आपण पाहतो आतमध्ये संपतोय. 1 षटकाचा खेळ संपला. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावपलीवरती 2 गडी बाद असताना 15 धावा धावपलीवरती शिवराज 11 मळद. किंवा आता शून्यातून साम्राज्य निर्माण करावं लागत असतं. आज परिस्थिती माणसाला बनवत सुद्धा नाही, परिस्थिती माणसाला बिघडवत सुद्धा नाही. सर्वात मोठी वस्तुस्थिती आहे. आज अशी कित्येक उदाहरणं तुम्ही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये घ्या की ज्यांनी शून्यातून अगदी बिकट परिस्थितीतून सुरुवात केली आणि आज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपलं खूप मोठं नाव त्यांनी या ठिकाणी कमवून ठेवलेलं आहे. झहीर खान सारख्या खेळाडूचं उदाहरण तुम्ही घ्या. झहीर खानची परिस्थिती काय होती, तो आंतरराष्ट्रीय क्रिकेट आज खेळला. झहीर खान त्याच्या आत्याकडे राहायचा. आत्या त्याच्या हॉस्पिटलमध्ये एक हेल्परचं काम करायची आणि 6000 पगाराची नोकरी करणारा झहीर खान आज तो आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळला. मुनफ पटेलला आपण पाहतो आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळताना आपण भारतीय टीमकडनं पाहिलं. तो बालमजूर होता. रवी बनसोडे गोलंदाजी मार्कवरती. उमेश यादवचे वडील हे कोळशाच्या खाडीत काम करायचे. रवींद्र जडेजाचे वडील दिल्लीच्या रेल्वे स्टेशनवरती कोलीचं काम करायचे. की उदाहरणं आहेत की आज ज्यांनी परिस्थितीला दोष दिला नाही, आज ते परिस्थितीवरती खंबीरपणे उभे राहिले आणि आज आपलं स्वतःची ओळख त्यांनी निर्माण केलेली आहे. आणि आता इथे सुद्धा आपण पाहतो जरी शून्यातून सुरुवात झाली असते तरी आज मळद टीमनं तिथे पराभव स्वीकारला नाही. त्यांनी पुन्हा एकदा आपण पाहतो एकदम नव्या ताकदीनं नव्या जोमानं आपण पाहतो या ठिकाणी आतमध्ये पदार्पण केलेलं आहे. शैलेश टोडेकडे तो चेंडू होता. बरंच गोल फिरून त्यानं तो चेंडू टाकला, त्यामुळे खेळाडू आपल्या घड्यामध्ये तिथे सुखरूप पोहोचला. रवी बनसोडे आहे अर्थात गोलंदाजी मार्कवरती. आज चव्हाण साहेब आहेत आतमध्ये. बराच शॉर्टपिच चेंडू होता खेळा पॉईंटमध्ये. धीरज आहे समोर. एक सिंगल धाव पण पाहतो ठिकाणी तोपर्यंत फक्त मिळेल की अशी उदाहरणं तुम्हाला पाहायला मिळत असतात. हो हा चेंडू डायरेक्ट थ्रो केला आहे. मेन पंचांकडे बरीच मोठी अपील असेल तिकडे. अपील आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक 31 आहे बा. अपील मोठी होती मात्र त्या अपीलमध्ये आपण पाहतो अगदी त्या अपीलचा कुठेही परिणाम मेन पंचांवरती जास्त झाला नाही. 18 धावा धावपलीवरती असतील. षटक क्रमांक 2च्या खेळ आपण पाहतो 2ला आता ही सुरुवात झालेली आहे. तुम्ही पण ज्यावेळी तुम्ही स्वतःला बदलवण्यासाठी सर्वोत्तम प्रयत्न करता ना, तेव्हा हा निसर्ग सुद्धा ते सारं काही तुमच्या पदरात नक्कीच टाकतो की ज्यासाठी तुम्ही प्रचंड वाट पाहिलेली असते. जर तुम्ही तुमचं ध्येय अजूनही सोडून देणार नसाल तर अजूनही तुमच्याकडे ती संधी आहे. आणि खरं तर ध्येय सोडून देणं हाच मोठा पराभव आहे. धीरज चूक करेल 4 रन. संदीप 4 रन तिथे आपण पाहतो ठिकाणी मिळतील. आणि ह्या चौकाराच्या साहाय्याने धावपलीवरती पूर्ण होतील टोटल 22 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 22 धावा धावपलीवरती आहेत. पुन्हा एकदा कव्हर मध्ये खेळलेला चेंडू. यावेळेस शैलेश रोडेचं चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेक आणि संपूर्ण महाराष्ट्रानं बघितलं ते भांडण. काय होतं ते काय बोललं तू?
22 धावेवरती तिसरा धक्का असेल तो धावबाद होईल. खेळाडू गरज नसताना ती धाव घेण्याचा प्रयत्न केला, कारण एक चांगला खेळाडू अर्थात आता संदीप सुद्धा खेळत होता. 2 खेळाडू लवकर बाद झाले होते आणि ज्या धावा गरजेच्या होत्या त्या धावा आल्या होत्या. त्यामुळं इथे एक चुकीचा निर्णय तो घेतला आणि त्या चुकीच्या निर्णयाचा एक फार मोठा फटका मळद टीमला या ठिकाणी बसलेला आहे. कारण एक चुकीचा निर्णय माणसाचं आयुष्य उद्ध्वस्त करत असतो. माणूस कष्टाने कधीही मोठा होत नाही. मी सातत्यानं सांगतो, माणूस हा निर्णयानं मोठा होतो आणि तुम्हाला निर्णय हे खूप लवकर घ्यावे लागतात. हा चेंडू मिस टाइम फटका. चव्हाण साहेब चेंडू खाली टिपतायत जाईल. डीजे ऑपरेटर सोबत आहेत. 2 डीजे ऑपरेटर आहेत आज आपल्या सोबत. 2 कॅमेरामॅन आहेत, एक टेक्निशियन आहेत. आपले 2 आता सरी सर आपल्याला मॅन्युअली स्कोरिंगच्या माध्यमातून आपल्या सोबत जोडलेले आहेत. 2 पंच सुद्धा तुम्हाला आतमध्ये इथे बघायला मिळतील. चांगला ऑफिशियल स्क्वॉड इथे आपल्या सोबत जोडलेला आहे. आज डीजे ऑपरेटर 3 आहेत, त्यामुळे प्रत्येक जण वेगवेगळ्या पद्धतीचे गाणे वाजवतोय. तुम्ही पाहू शकता. आपल्या समोरच्या कॅमेरामॅन कडे जर आपण गेलो तर अर्थात सूरज गायकवाड पाटील जे मेन कॅमेरा आहेत त्या कॅमेऱ्यावरती आपण पाहतो. ठिकाणी त्यांनी त्या कॅमेरा थ्रू अगदी प्रत्येक चेंडूवरती नजर ठेवतायत. मयन पंत सांगतात स्क्वेअर लेग पंचांचा इशारा होता. रितेश भालेराव जाईल माघारी. साईप्रीत लाईव्ह यांच्या माध्यमातून आपण पाहतो स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. रितेश भालेराव आपण पाहतो ठिकाणी बाद 14 धक्का आहे 22 धावेवरती. 22 आकडा जो थांबलाय जागेवरती तो बराच वेळ तिथे जागेवरतीच उभा आहे. टोटल आता 4 गडी या ठिकाणी बाद होतील. क्लार मार्क्सचं एक वाक्य आहे, तुम्हाला सर्व समस्यातून जर सुटायचं असेल ना तर थांबणं गरजेचं आहे. आणि आता इथे थोडंसं थांबावं लागेल बळद टीमच्या खेळाडूंना. एक जिंदगी का एक भी अलग फलसफा है. एक तरफ कहती है सब्र का फल मीठा होता है और दूसरी तरफ कहती है वक्त किसी का इंतजार नहीं करता. एखाद्या आता भागीदारीची गरज आहे, कुठेतरी एक पार्टनरशिपची गरज आहे. शैलेश रोडे आपण पाहतोय गोलंदाजी मार्गावरती. षटक क्रमांक 3 शैलेश रोडेच्या हातावरती हा चेंडू तुम्ही पाहणार आहात. षटक क्रमांक 3 घेऊन आपण पाहतो तो खेळाडू धावपलीवरती 22 धावा आहेत. की आपल्याला काय करायचं हे आधी माहिती करून घेणं गरजेचं आहे आणि त्या दिशेनं चालणं गरजेचं आहे. ज्या झाडाला फांद्या फळं फुलं नाहीत त्या झाडाखाली कुणी बसत नाही, कारण ते झाड त्याचा गुणधर्म विसरलेला आहे. त्यामुळं आपण पाहतो अगदी आपल्याला काय करायचं हे आधी आपण ठरवलं, त्यानंतर तिथे पुढचा प्रवास अगदी सोपा होत असतो. मंगेश हारियर मात्र अगदी डोळ्याचं पापणं पडत नाही तोपर्यंत इथे यष्टीरक्षण कसा करतोय आपण आतमध्ये बघू शकाल. पुन्हा एकदा आपण पाहतो अगदी निर्धाव पद्धतीचा हा चेंडू शैलेश रोडे गोलंदाजी मार्गावरती आहे. आज वडरुळी कांचन गावातले बरेचसे खेळाडू तुम्ही चांगले क्रिकेट खेळतात. हा चेंडू गतीमध्ये मिश्रण होतं. रवी बनसोडे समोर टिपलाय पुन्हा सहा गडी बाद होतील. 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 23 धावा धावपलकीवरती आहेत.
आज गोलंदाजांनी केलेली गोलंदाजी, क्षेत्ररक्षकांनी केलेलं क्षेत्ररक्षण खूप मी म्हणेल सुरेख आहे. कारण प्रत्येकाचा रोल हा खूप महत्त्वाचा असतो. ज्यावेळेस तुम्ही क्रिकेट खेळत असता 11 खेळाडूंना एका ताकदीनं आतमध्ये खेळावं लागतं. आयुष्याचा पट हा बुद्धिबळासारखा असतो, आपण पाहिलेला आहे. आयुष्याच्या रंगमंचावरती वावरताना तुम्ही असं वावरा की तुम्ही तुमची भूमिका संपली तरी तुमच्यासाठी कायम टाळ्या वाजत राहणं गरजेचं आहे. मंगेश हरिहरची कमाल तुम्ही बघू शकता. आज त्याने केलेलं यष्टिरक्षण कसं आहे. अगदी खेळपा जे स्टंप आहेत अगदी स्टंपला फेविकॉलनं चिकटून ठेवावं ना, तसं आपण पाहतो या ठिकाणी अगदी तो चहा खेळ त्या यष्टांना खेटून उभा आहे. शैलेश रोडे गतीमध्ये केलेलं मिश्रण एक फसवा चेंडू टाकला होता. हलक्या हाताने आपण पाहतो त्यानं चेंडू फलंदाजाच्या दिशेने सोडला होता. तिथे आपण पाहतो फलंदाजाला आपण पाहतो या ठिकाणी कुठेही तो चेंडू बॅटवरती घेता आला नाही. निर्धाव पद्धतीचा हा चेंडू आहे. आतापर्यंत 23 धावा धावपलीवरती बनवू शकला बा संघ. पहिल्या ओव्हरमध्ये तुम्ही पाहिलं सुरुवात चांगली झाली होती. एक खेळाडू जरी शून्यावरती कोसळला असलं तरी त्यानंतर मळदच्या खेळाडूने एक चांगली सुरुवात केली होती. मात्र त्यांना ती सुरुवात तशी सातत्यानं ठेवता आली नाही. ही एक चुकीची गोष्ट त्यांच्या बाजूने घडली आणि बरेचसे खेळाडू सातत्यानं बाद होत राहिले. आता शैलेश रोडेचं 3 तिसऱ्या षटकामध्ये शैलेश रोडेने केलेली करामत. फक्त 1 धाव त्याने खर्च केली आणि 1 खेळाडूला त्याने तंबूचा रस्ता सुद्धा दाखवलेला आहे. आपलातून षटक टाकले आणि त्यामध्ये आज मंगेश हरिहरने सुद्धा त्याला दिलेली सोबत खूप चांगली होती. ऑस्ट्रेलियाचा यष्टिरक्षक इयान हिलीनं 119 कसोटी सामन्यामध्ये 366 झेल आणि 29 एसटीजी अशा एकूण 395 फलंदाजांना बाद करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली होती. तो ऑस्ट्रेलियाचा इयान हिली यष्टिरक्षक होऊन गेला. हिली पाठोपाठ ऑस्ट्रेलियाचा तडेकाबत फलंदाज आणि यष्टिरक्षक ॲडम गिलख्रिस्ट अद्याप अगदी 2006 पर्यंत त्यानं 89 कसोटी सामन्यांमध्ये 336 झेल आणि 36 एसटीजी असे एकूण 372 फलंदाजांना बाद केला आहे. आणि विशेष म्हणजे गिलख्रिस्टनं 48.54च्या सरासरीनं 5291 धावा सुद्धा काढलेला आहे. असे यष्टिरक्षक होऊन गेले. आज नियम महत्वाचे आहेत. आज सभ्य लोकांचा खेळ म्हणून आपण पाहतो या खेळाकडे पाहिलं जातं. लंडन क्लबनं 1744 मध्ये क्रिकेटचे नियम लॉज ऑफ क्रिकेट प्रकाशित केले. यामध्ये खेळपट्टी 22 यार्ड लांब असावी असा उल्लेख आढळतो. कृष्णा कांबळे ना गोलंदाज, यस कृष्णाच असेल. धीरज कृष्णा कांबळे यस. बऱ्यापैकी उरुळी कांचन सातत्यानं तो संघ मी बाहेरगावी खेळताना ज्यावेळेस स्पर्धा कव्हर करत असतो सातत्यानं माझी त्यांची गाठ पडत असते आणि त्यांच्या गावामध्ये सुद्धा दरवर्षी मी त्या स्पर्धेला कायम स्वरूपी असतो. त्यामुळं बऱ्यापैकी सगळ्या खेळाडूंची नावं मला तोंडपाठ आहेत. वाईड चे इशारा आपण पाहतो ठिकाणी. आता हा 22वा नियम आहे अर्थात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधला. जर लंडन क्लबनं 1744 मध्ये हे लॉज ऑफ क्रिकेट प्रकाशित केले त्यानंतर MCCने 1788 मध्ये पहिल्यांदा क्रिकेटच्या नियमांमध्ये सुधारणा केल्या आणि ते नियम पुन्हा एकदा आपल्या समोर प्रकाशित केले. आता हे क्रिकेटचे नियम तुम्ही बघू शकता आतमध्ये आहेत. हा चेंडू स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक समोर असेल मात्र जाईल स्क्वेअर लेग. हा चेंडू सीमारेषा बाहेर षटकार. शेवटचं षटक आपण पाहतो टिकेट आता प्रगती पथावरती सुरू असताना हा षटकार गरजेचा होता कारण तो कुठेतरी एक प्रेशर रिलीज करणारा तडाखा होता. धावपलीवरती 31 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. कृष्णा कांबळे पुन्हा एकदा सरळ बॅटने खेळलेला चेंडू बंदुकीतून सुटलेली गोळी आहे षटकार. कृष्णा कांबळेवरती चढवलंय आक्रमण. चेंडू मागतायत पंच आतमध्ये.
दोन चेंडूवरती दोन लागोपाठ खणखणी षटकार आहेत. 37 धावा धावपलीवरती 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये शिवराज 11 मळद. कृष्णा कांबळे एका साइडला आहे तर एका साइडला कृष्णा सातपुते आहे. द ब्रँड अँबॅसेडर ऑफ द टेनिस क्रिकेट ज्याला म्हटलं जातं तो कृष्णा सातपुते, कृष्णा लक्ष्मण सातपुते. 1/5/1983 साली त्याचा जन्म झाला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कुरडवाडी या शाळेतनं त्यानं आपलं शिक्षण सुरू केलं. आणि टेनिस क्रिकेट आणि कृष्णा दी ब्रँड विच मॅन्युफॅक्चर क्रिकेट बॅट्स अँड अदर इक्विपमेंट ज्याला म्हटलं जातं. म्हणजे आज कृष्णा सातपुते क्रिकेट तर चांगलं खेळतोच, तो ब्रँड अँबॅसेडर सुद्धा आहे. मात्र आज बऱ्याचशा कृष्णा सातपुते त्याच्या मॅन्युफॅक्चरिंग सुद्धा त्यानं सुरू केलेले आहे. स्पोर्ट्स क्षेत्रामध्ये आज खूप मोठं नाव कृष्णा सातपुतेचं आहे. आज कृष्णा कांबळे इथे उरुळी कांचनचा आहे. कृष्णा सातपुतेची जर तुम्ही थोडीशी माहिती घेतली तर 57 चेंडूमध्ये 169 धावा त्याने केल्या होत्या कर्नाटकामध्ये. हा चेंडू गतीमध्ये काहीतरी थोडासा बदल करण्याचा प्रयत्न होता, मात्र मेन पंतांनी सांगितलं हा वाईट बॉल आहे. कृष्णा कांबळेचं मात्र बरंच आता पुन्हा एकदा हे महागडं षटक तुम्ही आतमध्ये बघू शकणार आहात. 38 धावा धावपलीवरती 38 धावा धावपलीवरती 6 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये शेवटच्या षटकाचा खेळ आपण पाहतो. अडीकडे प्रगती पदावरती सुरू असताना हा चेंडू खूप चांगला होता. डायरेक्ट हिट करण्याचा तो प्रयत्न, तीनही स्टंप पडलेत, मात्र धावा घेतायत खेळाडू. कृष्णाला लागले का पहा. तर तिसऱ्या पंचांकडे आता आपण पाहतो या ठिकाणी मेन पंचांनी मागणी केलेली आहे. तिसऱ्या पंचांचा पहिला आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधला शिकार जर कोण असेल ना तर पहिल्यांदाच तिसऱ्या पंचांनी पहिल्यांदा आउट दिलं होतं ते सचिन तेंडुलकरला. कॅमेरा आहेत इथे, काम करतायत. एकेका धावेसाठी आज बरेचसे संघर्ष होत असतात. साईप्रीत लाईव्ह यांच्या माध्यमातून आपण पाहतो एक मंचावरती कॅमेरा आहे, एक समोर कॅमेरा आहे आणि निर्णय आहे फलंदाज बाद आहे. माझ्या रे नादाला लागू नको, माझ्या रे नादाला लागू सातवा फलंदाज असेल बाद. 38 धावांवरती पहा 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 38 धावा तुम्हाला धावपलीवरती बघायला मिळतील. या षटकामध्ये मात्र बऱ्याचशा धावा या ठिकाणी मळद टीमने बनवलेल्या आहेत. मात्र यानंतर कृष्णा कांबळेनं सुद्धा केलेलं एक चांगलं क्षेत्ररक्षण, एक चांगली फेक होती, त्यानं एस्टनवरती तो चेंडू लावला आणि तिथे आपण पाहतो तो 7वा खेळाडू कोसळला. नवीन खेळाडू आतमध्ये येईल खेळण्यासाठी. तो स्ट्राईक एंडला असेल प्रवीण, नॉन स्ट्राईक एंडला महेश आहे. प्रवीण हा चेंडू खेळतोय थोडासा मिड विकेट क्षेत्रामध्ये. श्रीकांत फडतडे त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करतोय. फेक करेल थेट तो विकेट किपर मंगेश शरियरकडे. फेक येईल तोपर्यंत मात्र 2 धावा आपण पाहतो ठिकाणी सुरेख पद्धतीने पळून पूर्ण झाल्या. गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि ह्या 2 धावेनं पूर्ण होतील धावपलीवरती. टोटल 40 धावा 7 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये शिवराज 11 मळद. 40 धावा म्हणजे चांगला स्कोर आतापर्यंत मळद टीमने उभा केलाय. कारण जी सुरुवात झाली होती किंवा जितका खेळाडू बाद होऊन माघारी गेल्यानंतर असं वाटलं नव्हतं इथपर्यंत संघ येईल. मात्र अगदी
41 धावींची गरज असेल. 24 चेंडू आणि 41 धावींची गरज असेल युके स्टार उरुळी कांचन टीम संघाला सामना जिंकण्यासाठी. तुकाराम इनामदार आपल्या सोबत आहेत. ते सांगतायत यानंतर होणाऱ्या सामन्याचा टॉस आपण या ठिकाणी करणार आहोत, कारण पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय. यानंतर बिग बॅटल आहे. दोन मातब्बर प्रतिस्पर्ध्यांची लढाई आहे. तो सामना खऱ्या अर्थानं पाहण्यासारखा होईल, कारण एका साईडनं मोरगाव बारामती तालुक्यामधला मातब्बर संघ, तर दुसऱ्या साईडनं हवेली तालुका. तुम्ही जयदीप खेत्रेला पाहिले खेळताना, ज्याला कोलकाता एक्सप्रेस म्हटलं जातं, त्याच टीम मध्ये खेळणारा सचिन राठोड आहे. तो डिंगडॉंग टीम मध्ये खेळलेला आहे. त्यामुळे ही बरोबरीची लढाई. टॉस करतोय आपण मोरेश्वर क्रिकेट क्लब मोरगाव विरोधामध्ये जगदंब उरुळी कांचन. दोन्ही संघाच्या संघटनेकडे या ठिकाणी विनंती आहे, आपण ताबडतोब टॉस करण्यासाठी संपर्क करा. हॅलो, महेश सरांनी आवाज दिलेला आहे, उरकून घ्या. स्पीड अप, लवकर उरका मॅच, कारण अजून बरेचसे सामने शिल्लक आहेत. आता आमची सटकले. चला लवकर मॅच चालू करून घ्या. दोन फलंदाजांना विनंती आहे, उरुळी टीम पाठवून देत आपले दोन फलंदाज ताबडतोब आतमध्ये. वेळ खूप कमी आहे. वेळ कधी कोणासाठी थांबत नाही असं म्हटलं जातं. आपल्याकडे वेळ कमी आहे, आपल्याकडे वेळ भरपूर आहे, आयुष्य कमी आहे. वेळेची किंमत वर्तमानपत्राला विचारा. जो सकाळी 2 रुपयाला असतो तो सकाळी 4 रुपये किलोनं विकला जातो. यानंतर होणाऱ्या दोन्ही संघाच्या संघटनेकडे आपण पाहतो ठिकाणी आपल्यासोबत ते जोडलेले आहेत. एका साईडनं मोरगाव टीमचे संघनायक ऋषी शिंदे मोरगाव, विरोधामध्ये असेल जगदंब उरुळी कांचन संघाचे संघनायक या सचिन राठोड. मॅच होती आतमध्ये सुरू. पहिली जोडी आपण पाहतो ठिकाणी, अर्थात तुम्ही बघणार आहात धीरज आणि अमोल. अमोलच असावा स्ट्राईक एंडला, बरोबर धीरज सर? नॉन स्ट्राईक एंडला अमोल सर, बरोबर आहे. अमोल नॉन स्ट्राईक एंडला, स्ट्राईक एंडला धीरज. ही पहिली जोडी आपण बघणार आहोत. आणि पहिलं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्गवरती कदाचित अनिकेत असावा. अनिकेत पवारच्या हातावरती आपण पाहतो अनिकेतने चेंडू आहे. पहिलं षटक टाकण्यासाठी तो खेळाडू गोलंदाजी मार्गवरती चेंडू हातावरती घेतोय. 4 बॉल मध्ये 4 ओव्हर मध्ये 41 ची गरज आहे. प्रचंड मोठा गॅप. पहिला चेंडू आमची सटकले. धीरज पहिल्या चेंडूवरती आपण पाहतो पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे. आणि पहिल्या षटकामध्ये आपण पाहतो पहिल्या चेंडूवरती आलेला एक खणखणीत चौकार. पुन्हा चेंडू स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं खेळलाय.
डीप स्क्वेअर लेग मध्ये 2 क्षेत्ररक्षक आहेत तिथे पाठीमागे, मात्र दोघांमधनं हा चेंडू जातोय. बा 2 चेंडूवरती आले 2 खणखणीत चौकार आणि ह्या 2 चौकाराच्या साहाय्याने असतील धावपलीवरती टोटल 8 धावा. 8 धावा धावपलीवरती आहेत. कालच्या वेदना सहन करत खऱ्या अर्थानं उद्याच्या सुखासाठी आज चाललेली जीवाची ओढाताण म्हणजे आयुष्य आहे. घायल तो है एक परिंदा है साहब, मगर फिर से उड़ा वही जिंदा है. सिकंदर होण्यासाठी लढाया मोठ्या आहेत. मिड विकेट क्षेत्ररक्षक समोर आहे. बाद धीरज द मॅन्स फ्रॉम यूके स्टार उरुळी कांचन पहिले 3 चेंडू खेळलाय आणि पहिल्या 3 चेंडू मध्ये 2 चौकार आणि 1 षटकाराचा समावेश असेल. 14 धावा धावपलीवरती पहिलं षटक सुरू आहे. अनिकेत पवार हा गोलंदाज, अजून त्याला 3 चेंडू टाकायचे आहेत. आणि पहा पुन्हा एकदा मिड विकेट मध्ये खेळलाय चेंडू. यावेळेस क्षेत्ररक्षक आहे समोर, टिपतोय झेल. चौदा धावा धावपलीवरती 1 गडी या ठिकाणी बाद होईल. धीरज पहिला धक्का आपण पाहतो या ठिकाणी असेल यूके स्टार उरुळी कांचन टीम साठी आपण पाहतो या ठिकाणी हा धक्का आहे. श्रीकांत फडतरे हा नवीन खेळाडू आपण पाहतो आता खेळण्यासाठी यूके स्टार उरुळी कांचन टीम कडनं. मात्र जी सुरुवात गरजेची होती ती सुरुवात धीरजने करून दिलेली आहे. मी सातत्याने सांगत असतो तुमचं मानसिक संतुलन खूप विचारात घेतलं जातं ज्यावेळेस तुम्ही कोणत्याही क्षेत्रामध्ये काम करत असता. हा चेंडू स्क्वेअर लेग पंचांनी मात्र आपला उजवा हात बाहेर काढलाय. नो बॉल आणि चेंडू जाईल सीमारेषा पार. टोटल असतील 5 धावा. पाच धावा आपण पाहतो आताच्या चेंडूवरती या ठिकाणी असणार आहेत. आणि येणारा चेंडू आपण पाहतो या ठिकाणी घेऊन येईल तो फ्री हिट घेऊन येईल. या 5 धाव्याने पूर्ण होतील धावपलीवरती यूके स्टार उरुळी कांचन टीम 19 धावा 1 गडी आपण पाहतो या ठिकाणी बाद असताना 19 धावा धावपलीवरती की पाहता अनिकेत पवारचं पहिलं षटक मात्र खूप जास्त महागडं पडतं आतापर्यंत. 19 धावा आहेत. यानंतर मात्र पहा फ्रीहिटचा तो चेंडू होता अगदी सटीक लाईन लेंथ वरती तो चेंडू टाकला. फ्रीहिटच्या चेंडूवरती कुठेही मोठा फटका खेळण्याचा पहा तो कुठेही मोठा धावा फटका आला नाही. लहान अनिकेत सुद्धा अगदी अंडर 19चा हे प्लेअर आहे. 17-18 वर्षाचे हे खेळाडू आहेत. आज इतक्या मोठ्या खेळाडूंना तो गोलंदाजी करतोय. हो हा चेंडू रिव्हर्स पूल आणि हा षटकार.
पहिलं षटक आतमध्ये या ठिकाणी संपतंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावपलकीवरती एक गडी बाद असताना 25 धावा धावपलकीवरती या ठिकाणी आपण पाहतोय धावपलक पूर्ण करतोय. पहिल्या षटकामध्ये थोडासा खूप जास्त गोलंदाजी मार्कवरती अनिकेत पवारनं समोरच्या टीमला धावा दिलेल्या आहेत. मानसिक संतुलन विचारात घ्या तुम्ही. शांत डोक्याने क्रिकेट खेळावं लागतं. वेन युअर बॅलन्स युअर हर्ट अँड माइंड इक्वली देन युअर मास्टर ऑफ युअर सेल्फ. प्रवीण गोलंदाजी मार्गावरती षटक क्रमांक 2 आणि पा श्रीकांत फडतडेसाठी होता तो चेंडू खेळला मिड विकेट. एक मिनिट डीजे. तिसऱ्या पंचांनी निर्णय दिलेला आहे. हा नो चेंडू आहे. महेश सर आपण पाहतो आपल्या सोबत तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतो ठिकाण आहे. नो बॉलची एक आणि पळून एक अशा 2 धावा या ठिकाणी आपण घेणार आहोत. आणि धावपलीवरती आपण पुन्हा एकदा आता जाऊ. षटक क्रमांक 2 चा खेळ आपण पाहतो ठिकाणी सुरू असताना 27 ऑन बोर्ड. 27 धावा धावपलीवरती आहेत. 27 धावा आहेत पा पुन्हा अमोल साठी प्रवीण साहा चेंडू प्रवीण बनकर आपण पाहतो गोलंदाजी मार्गावरती आहे. 41 धावींची गरज असताना पहिल्या षटकामध्ये 25 आल्या होत्या. आता षटक क्रमांक 2 ला आपण पाहतो त्या खेळाडूंना या ठिकाणी सुरुवात केली आहे. 27 धावा धावपलीवरती. यानंतरचा सामना आपण पाहतो या ठिकाणी होणाऱ्या सामन्याचा टॉस जिंकलाय अमोल चा एक अपेक्षित ब्लास्ट. पुन्हा एक षटकार. मोरगाव टीमनं टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय या ठिकाणी यानंतर घेतलेला आहे. तर जगदंब उरुळी कांचन टीम तुम्हाला यानंतर प्रथम फलंदाजी करायची आहे. दोन्ही संघ तुल्यबळ आहेत. मोठी नाव आहेत त्यांच्या तालुक्यामधली. डीजी शिंदे सरांचं सुद्धा मला वाटतं आगमन मोरगाव टीमकडनं झालेलं आहे. उद्या सुरू होतीये 6 तारखेला बारामती मधली सर्वात मोठी नामवंत क्रिकेटची स्पर्धा बारामती प्रीमियर लीग. 61,000 रुपयांचं प्रथम पारितोषिक आहे. मात्र डीजी शिंदे सरांचा जो संघ आहे डीजी लॉयन्स त्या टीमलाच त्यांनी विकत घेतलंय 62,000 रुपयांना. आज त्यांच्याकडे ती संघ मालकी आहे. डीजी लॉयन्स हा संघ तुम्हाला उद्या बारामती प्रीमियर लीग मध्ये खेळताना बघायला मिळेल. 61,000 बक्षिसांनी त्यांनी 62,000 रुपयाला संघ विकत घेतलेला आहे. पॉइंट वरती लिलाव झालेले आहेत सर्व बारामती खेळाडूमध्ये बारामती तालुक्यामधल्या खेळाडूंचे. आणि IPL च्या धर्तीवरती सेम जे IPL चं शेड्यूल असतं प्रत्येक टीमला प्रत्येकाबरोबर खेळायचे. आणि तिथे डीजी सरांचा संघ आपण या ठिकाणी बघणार आहोत. मला वाटतं ते आलेले आहेत. आपल्याला विनंती आहे सर या आपण मंचावरती या. डीजे शिंदे सरांचं आगमन होतंय. हो टेनिस क्रिकेटवरती एक प्रचंड प्रेम सरांचं आहे.
भविष्यात जर 21 लाख रुपयांची टुर्नामेंट झाली 34 धावा तर 15 लाख रुपये एंट्री आहे तिथे. 21 लाख रुपयांसाठी महाराष्ट्रातली सर्वात मोठी स्पर्धा आपण बघणार आहोत. संदीप बाप्पा भोंडवे यांच्या वाढदिवसानिमित्ताने ती स्पर्धा जर संपन्न झाली तर त्या स्पर्धेमध्ये कदाचित ते 15 लाखाची टीम सुद्धा त्यांच्याकडे ठेवणार आहेत. 12 चेंडू अजून शिल्लक आहेत. 12 चेंडूमध्ये सामना जिंकण्यासाठी अजून युके स्टार 7 नीड आहे. 7 धावींची ती गरज आहे. 12 चेंडू 7 धावींची गरज असणार हा सामना तुम्ही आतमध्ये बघणार आहात. शिवराज 11 मळद विरोधामध्ये युके स्टार उरुळी कांचन. आता ही बारामती मधली आपण पाहतो अगदी ही गाव आहेत. आता हा सामना आतमध्ये जो आहे एक दौंड तालुक्यामधला आणि एक हवेली तालुक्यामधली 2 गाव आहेत. यानंतर तुम्ही एक हवेली तालुक्यामधलं पुन्हा एक गाव बघणार आहात आणि दुसरा तालुका असेल बारामती. षटक क्रमांक 3 ला होती सुरुवात. तिसरं षटक टाकेल गोलंदाजी मार्गवरती रितेश भालेराव. रितेश दादा भालेराव आता गोलंदाजी मार्गवरती षटक क्रमांक 3 ला आपण पाहतो सुरुवात करण्यासाठी. चेंडू त्यांनी हातावरती घेतलाय. पहिल्या चेंडूवरती एक रिव्हरचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता अमोलचा. 11 चेंडू अजून शिल्लक आहेत आणि अजूनही 7 धावींची गरज आता इथून पुढे आहे. बारामतीमध्येही बऱ्याचशा स्पर्धा आहेत. आता 15 मध्ये एक स्पर्धा सुरू होती. त्यानंतर सांगवीमध्ये 1 लाख रुपयांची स्पर्धा आहे. आता सुप्यामध्ये एक स्पर्धा सुरू आहे. कटफळमध्ये एक स्पर्धा आहे. आता मला वाटतं आपला स्वराज क्रिकेट क्लब केडगाव आणि मोरगावची तिथे क्वार्टर फायनल झाली आज सकाळी आणि तिथे मोरगाव संगत खेळून आता इथे आला. मात्र तिथे स्वराज क्रिकेट क्लब केडगाव क्वार्टर फायनल जिंकला. जो काल क्वार्टर फायनल शेवटच्या मैदानामध्ये खेळत होता तो तिथे मात्र आज सामना जिंकलेला आहे आणि बक्षीसपात्र फेरीमध्ये तो संघ तिथे दाखल होतोय. व्हाईट बॉलचा हा इशारा बेनपंतांचा असेल की खूप चांगल्या स्पर्धा आता आपल्याला ग्रामीण भागामध्ये बघायला मिळतात आणि एक गाव एक टीम अशा प्रत्येक ठिकाणी 8 आहे. काही तालुका वाईजच्या हाप आहेत, काही गाव वाईजच्या हाप आहेत. आता उद्या मला वाटतं ही स्पर्धा संपल्यानंतर याच मैदानावरती पुन्हा 10 तारखेला एक स्पर्धेचं आयोजन होतंय. ₹21,000 प्रथम पारितोषिक आहे. वाखारी टायगर ग्रुप वाखारी यांच्या माध्यमातून आपण पाहतो त्या स्पर्धेचं आयोजन येत्या 10 तारखेला होतं याच ग्राउंडवरती. ₹21,000 प्रथम पारितोषिक आहे. द्वितीय पारितोषिक ₹15,000 आहे. तिसरं पारितोषिक ₹11,000 आहे आणि चतुर्थ पारितोषिक आहे ₹7,000. ती मात्र हाफपेट टेनिस क्रिकेटची स्पर्धा आहे. ती फुलपीट टेनिस क्रिकेटची स्पर्धा नसेल. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त त्या स्पर्धेचं आयोजन होतं याच मैदानावरती. ₹1,500 एंट्री फी आहे. बापूराव चव्हाण, श्रीकांत देशमुख, गणेश शेळके, निलेश कोलते आणि विशाल चव्हाण हेच या स्पर्धेचे ऑर्गनायझर आहेत. श्रीकांत फडतडेसाठी टाकला होता हा चेंडू, त्याने खेळलाय फाईन लेग, सीमारेषा बाहेर. सामना जिंकला हवेली तालुक्यामधला असणारा युके स्टार उरुळी कांचन टीम. आपलं मनापासून अभिनंदन.